नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती 2024च्या तयारीसाठी जे केचे प्रश्न पाहणार आहोत. महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. प्रश्न क्रमांक पहिला. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? IMP प्रश्न आहे. पर्याय: लोकमान्य टिळक, विनोबा भावे, महात्मा गांधी, महात्मा फुले. उत्तर पर्याय क्रमांक बी, विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 2. महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? उत्तर पर्याय क्रमांक बी, थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता? उत्तर पर्याय क्रमांक सी, काळाराम मंदिर. प्रश्न क्रमांक 4. रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण? उत्तर पर्याय क्रमांक 4, डॉक्टर आंबेडकर. प्रश्न क्रमांक 5. कर्मवीर कोणाला म्हणतात? उत्तर पर्याय क्रमांक ए, बाहुराव पाटील. पुढील प्रश्न क्रमांक 6. चौदा तळे कोठे आहे? पर्याय: अलिबाग, पनवेल, पुणे, महाड. उत्तर पर्याय क्रमांक 4, महाड, रायगड जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927 मध्ये कोठे केला? उत्तर पर्याय क्रमांक सी, चौदा तळे, महाड येथे 1927 साली केलेला आहे सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 8. गाडगेबाबांना खराड्याचा बादशाह कोणी म्हटले आहे? उत्तर पर्याय क्रमांक डी, आचार्य अत्रे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात? प्रश्न क्रमांक 10. यमुना पर्यटन कादंबरीत कोणाच्या समस्या मांडल्या आहेत? उत्तर पर्याय क्रमांक बी, विधवांच्या. प्रश्न क्रमांक 11. वारकरी चळवळीचा पाया कोणी बांधला? पर्याय: संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ. उत्तर पर्याय क्रमांक ए, संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 12. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा स्लोगन कोणाचा आहे? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ. उत्तर पर्याय क्रमांक बी, संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 13. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर पर्याय क्रमांक बी, संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 14. कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर पर्याय क्रमांक सी, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 15. ठराविक कालावधीत प्रसिद्ध होणारे. पर्याय: दैनिक, साप्ताहिक, मासिक, नियतकालिक. उत्तर पर्याय क्रमांक डी, नियतकालिक. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून निर्देश करावा लागेल. उत्तर पर्याय क्रमांक डी, डॉक्टर केशव हेडगेवार. प्रश्न क्रमांक 18. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली? उत्तर डी, महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 19. माझी जन्मठेप हे चरित्र कोणी लिहिले? उत्तर पर्याय क्रमांक बी, स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न क्रमांक 20. कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? उत्तर पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 21. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर पर्याय क्रमांक बी, आनंदीबाई जोशी. प्रश्न क्रमांक 22. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जनमत संघटित करणारे व विठ्ठल मंदिरासमोर उपोषण करणारे व्यक्तिमत्व कोणते? उत्तर पर्याय क्रमांक सी, साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 23. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने 1988च्या मानवी हक्क पुस्तकाचे मानकरी कोण? उत्तर पर्याय क्रमांक बी, बाबा आमटे. प्रश्न क्रमांक 24. सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला? महात्मा फुले,
पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणती एक महात्मा फुले यांची साहित्यकृती आहे? उत्तर पर्याय क्रमांक सी. तृतीय रत्न. प्रश्न क्रमांक 26. शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या? उत्तर पर्याय क्रमांक सी. 50%. प्रश्न क्रमांक 27. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर पर्याय क्रमांक सी. ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 28. पतितपावन मंदिर कोणी स्थापन केले? उत्तर पर्याय क्रमांक सी. स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न क्रमांक 29. राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? उत्तर पर्याय क्रमांक बी. लोककल्याण. प्रश्न क्रमांक 30. पुण्यामध्ये सेवासदन आश्रमाची स्थापना कोणी केली? उत्तर पर्याय क्रमांक बी. रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 31. शाहू महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? उत्तर पर्याय क्रमांक बी. कागल. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली? उत्तर पर्याय क्रमांक सी. 1904. प्रश्न क्रमांक 33. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? उत्तर पर्याय क्रमांक ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 34. फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर पर्याय क्रमांक सी. अण्णाभाऊ साठे. प्रश्न क्रमांक 35. सार्वजनिक सभा पुण्यात कोणी स्थापन केली? उत्तर पर्याय क्रमांक ए. ग. जोशी. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? उत्तर पर्याय क्रमांक बी. शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 37. 1 ऑगस्ट 1920 खालीलपैकी कोणाचे निधन झाले? उत्तर पर्याय क्रमांक सी. बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 38. पसायदानचे लेखक कोण? उत्तर पर्याय क्रमांक बी. संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 39. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली केली? उत्तर पर्याय क्रमांक बी. 1873. प्रश्न क्रमांक 40. स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? उत्तर पर्याय क्रमांक बी. पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 41. लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? उत्तर पर्याय क्रमांक सी. गोपाळ हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 42. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? उत्तर पर्याय क्रमांक ए. मुंबईचे नागरिक. प्रश्न क्रमांक 43. 22 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे झाली? पर्याय कोल्हापूर, पुणे, मुंबई. उत्तर पर्याय क्रमांक ए. कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 44. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? उत्तर पर्याय क्रमांक बी. कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 45. डिस्परेट क्लास मिशनची स्थापना कोणी केली? डॉक्टर आंबेडकर, दादाभाई नौरोजी, विराज शिंदे, पंडित रमाबाई. उत्तर पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 46. मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? उत्तर पर्याय क्रमांक सी. येवला. प्रश्न क्रमांक 47. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? इंदोरजवळ महू. पर्याय क्रमांक सी उत्तर. प्रश्न क्रमांक 48. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? उत्तर पर्याय क्रमांक सी. दर्पण. प्रश्न क्रमांक 49. सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे.
उत्तर पर्याय क्रमांक डी जी जी आगरकर. प्रश्न क्रमांक 50. छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली? उत्तर पर्याय क्रमांक बी 1918. प्रश्न क्रमांक 51. सन 1923 मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली? उत्तर पर्याय क्रमांक बी विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 52. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी दिली? उत्तर पर्याय क्रमांक ए दी प्रॉब्लेम ऑफ रुपी. प्रश्न क्रमांक 53. स्वामी विवेकानंदाचा जन्म केव्हा झाला? उत्तर पर्याय क्रमांक ए 12 जानेवारी 1863. युवक दिन म्हणून पण साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 54. कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? उत्तर पर्याय क्रमांक डी कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 55. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? उत्तर पर्याय क्रमांक डी रामकृष्ण परमहंस. प्रश्न क्रमांक 56. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? उत्तर पर्याय क्रमांक डी मोझरी. प्रश्न क्रमांक 57. हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्था संस्थापक कोण? उत्तर पर्याय क्रमांक ए धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न 58. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक कोण? उत्तर पर्याय क्रमांक बी हमीद दलवाई. प्रश्न क्रमांक 59. डॉक्टर आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कोठे केला? उत्तर पर्याय क्रमांक ए महाड. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? श्री प्रकाश. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.